आयोजित केली ह्या कॉलेजच्या मदतीने. सुरुवातीलाच मी माझ्या गुडघ्यांचा थोडा प्रॉब्लेम आहे, गुडघे दुखतात आणि इतक्या वरच्या मजल्यावरही कार्यशाळेचं आयोजन होतं, त्याच्यामुळे मला प्रश्न पडला होता की आता वर कसं यायचं की माझा निबंध कोणाला तरी वाचून दाखवायला सांगायचं. पण मला माझ्या अक्षरशः माझी एका खुर्चीची पालखी करून 4 भोई भरून ज्यांनी मला इथपर्यंत आणलं त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानते, कारण मला एवढं ऐकायला मिळालं आणि मला इथे बोलता पण येते. भाषा, ह्या भाषेमध्ये स्त्रियांविषयी जी भाषा आहे, त्यांच्या आत्मसन्मानाविषयीची जी भाषा आहे, त्याबद्दल मी इथं थोडंसं सांगणार आहे, माझी काही निरीक्षणं मांडणार आहे. भाषेच्या उपमाविषयी आणि त्या सगळ्या बाकीच्या गोष्टींविषयी मी फार इथे बोलत नाही, मी डायरेक्ट सुरुवात करते की भाषेचा जो मानवी व्युत्पत्तीपासून आपल्याला विचार करावा लागेल, म्हणजे संप्रेषण, देवाणघेवाण ह्या सगळ्या गोष्टींमधून जी भाषा तयार झाली, तर त्या भाषेसोबतच भाषेमध्ये लिंगभाव सुद्धा आला, स्त्री पुरुष विषमताही आली, पुरुषांची आणि स्त्रीची अशी एक जाणीवपूर्वक वेगवेगळी भाषा तयार झाली. आता ह्यामध्ये लिंगभाव आणि भाषा यांचा कसा परस्पर संबंध आहे? लिंगभाव हा सामाजिक आणि सांस्कृतिक संरचनामधून घडवला जातो. जात, धर्म, वय आणि वेगवेगळ्या संस्कृतीनुसार हा लिंगभाव जो आहे तो बदलत राहतो. म्हणजे पुरुष प्रधान समाजामध्ये लिंगभावाची जी जडणघडण आहे ती पुरुषांना झोपटे मापते नाही भाषेत सुद्धा, आणि ती तुलनेने स्त्रियांसाठी पक्षपाती आहे. म्हणजे पुरुषांचं कुटुंब प्रमुख असणं, मालमत्तेची मालकी पुरुषांकडे असणं, लग्नानंतर स्त्रियांनी सासरी जाणं किंवा पितृवंशीय व्यवस्था, ह्या ज्या सगळ्या सामाजिक प्रक्रिया आहेत ह्या पुरुष प्रधान व्यवस्था दर्शवतात, हे तर आपल्याला माहिती आहे. मग अशा समाजामध्ये स्त्रीचं जे स्थान आहे ते दुय्यम बनतं आणि त्याचा परिणाम हा भाषेवर होत असतो. म्हणजे भाषा आणि लिंगभाव, लिंग लिंग हा शब्दच भाषेवरील पुरुषी वर्चस्व दर्शवतो. प्रत्येक गोष्टीला पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, ज्योतिर्लिंग, शिवलिंग